बोरीच्या हक्कावर डल्ला. अप्पर तहसील कार्यालय चारठाण्यात संतप्त जनतेचा बेमुदत बाजार बंदचा एल्गार. निकष पूर्ण करूनही बोरीला डावलल्याचा आरोप. निर्णयामागे राजकीय हस्तक्षेपाची चर्चा. 13 जूनपासून व्यापारी व ग्रामस्थ रस्त्यावर. बोरीच्या हक्काचे अप्पर तहसील कार्यालय चारठाणा येथे हलवण्यात आल्याच्या निर्णयामुळे बोरी व पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे. सर्व निकषांची पूर्तता करूनही बोरीला डावलण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून या निर्णयामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगू लागली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी व विविध संघटनांनी 13 जूनपासून बोरी बाजारपेठ व आठवडी बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने तात्काळ निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निकष पूर्ण करणाऱ्या बोरीवर अन्याय आणि राजकीय वजन असलेल्या ठिकाणाला लाभ अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून जनभावनांवर घाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. बोरीतील वातावरण दिवसेंदिवस तापत असून आता जनतेचा रोष थेट शासनाच्या दारात पोहोचला आहे. अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी या शहरात सध्या आपण उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी हे उपस्थित आहेत. काल एक शासनाकडून निर्णय आला आहे. मागील अनेक दिवसापासून बोरीकरांचा लढा होता की बोरी शहर हे अप्पर तहसील व्हावे म्हणून, परंतु शासनाने एक असा निर्णय घेतला की बोरी शहर अप्पर तहसील न करता या ठिकाणचा अप्पर तहसील चारठाणा येथे हलवण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करणार. भैया, काय सांगाल की तुम्ही एवढ्या दिवसापासून लढा देत होता बोरी शहर तालुका व्हावा, अप्पर तहसील व्हावा, परंतु काल एक शासनाचा निर्णय आला आणि चारठाणा येथे अप्पर तहसील गेलं, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सर्व जनतेला या ठिकाणी माहीतच आहे की जवळपास 1992 पासून हा बोरी स्वतंत्र तालुक्याचा लढा या ठिकाणी आम्ही सर्वजण आमच्या 2 पिढ्यापासून आम्ही या ठिकाणी लढा लढत आहोत. आणि आता अप्पर तहसीलच्या कार्यालयाच्या माध्यमातून कुठेतरी बोरीकरांचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न ते पूर्ण होण्याच्या दिशेने शासनाने त्या ठिकाणी बोरीच्या अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी पण त्या ठिकाणी दिली होती. 2 एप्रिलच्या शासन निर्णयाप्रमाणे शासनाने बोरी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय स्थापन व्हावं ही त्या ठिकाणी मान्यता देखील दिलेली असताना काही राजकीय द्वेषापोटी काही विघ्नसंतुष्टी लोकांनी या ठिकाणी बोरीचं अप्पर तहसील कार्यालय चारठाणा या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी राजकीय शक्ती वापरून या ठिकाणी बोरीला अप्पर तहसील कार्यालयापासून वंचित ठेवलेलं आहे. वास्तविक पाहता ज्यावेळेस जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व बोरीवासियांनी त्या ठिकाणी एकच विनंती केली होती की तुम्ही चारठाणा या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यास बोरी व परिसरातील जवळपास 41-42 गावांचा त्या ठिकाणी कुठेही विरोध नाही, परंतु आमचं हक्काचं जे अप्पर तहसील कार्यालय त्या ठिकाणी मंजूर झालं होतं ते मंजूर झालेलं कार्यालय बोरीच या ठिकाणी राहू द्यावं आणि चारठाणा या ठिकाणी आपण स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलं तर निश्चितच जिंतूर तालुका हा 170 गावाचा व्याप असल्यामुळे प्रशासकीय दृष्टिकोनातून या ठिकाणी आमची तर अशी मागणी होती की बोरीचे 2 मंडळ मिळून एक अप्पर तहसील कार्यालय, चारठाण्याचे 3 मंडळ मिळून एक अप्पर तहसील कार्यालय चारठाणा या ठिकाणी आणि राहिलेले जे काही आपले मंडळ आहेत त्या ठिकाणी एक तहसील कार्यालय आणि ह्या 3ही तहसील कार्यालयाचं मिळून जिंतूरला एक स्वतंत्र उपविभागीय डेप्टी कलेक्टर स्तराचं कार्यालय देखील या ठिकाणी आपण मंजूर करून घेता येत होतं, परंतु कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती या ठिकाणी कमी पडल्यामुळे या शासन निर्णय काल जो आलेला आहे त्या शासन निर्णयाचा आम्ही बोरीवासियांच्या आणि बोरी पंचक्रोशीतील बोरी तालुका संघर्ष समिती आणि सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी तीव्र असा या ठिकाणी निषेध करत आहोत. आता हे लढा पुढं कसं सुरू ठेवणार तुम्ही? बोरीकरांच्या पाचवीलाच तसं पाहिलं तर संघर्ष पुजलेला आहे. स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मितीसाठी देखील आम्ही या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. कारण जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र होण्याच्या अनुषंगाने सर्व जनतेला ज्ञात आहे की या कृषी उत्पन्न बाजार समिती बोरी स्वतंत्र होऊ नये यासाठी कोणी त्या ठिकाणी पुढे घातले होते आणि तीच लोक आज या ठिकाणी बोरी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत. परंतु बोरी आणि बोरी परिसरातील
जनता ही निश्चितच जसं आम्ही त्या ठिकाणी बोरी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी यासाठी आंदोलन, मोर्चे, धरणे वेळप्रसंगी आम्ही त्यावेळेस मान्य उच्च न्यायालय आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सरकारला भाग पाडलं की आपण त्या ठिकाणी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून बोरी स्वतंत्र करावी आणि त्यानंतर आम्हाला आमच्या हक्काची कृषी उत्पन्न बाजार समिती जशी मिळाली त्याच धर्तीवर सुरुवातीला आम्ही आता त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यानंतर जर शासनाने याची दखल जर नाही घेतली आणि आमच्या हक्कावर जर गदा आणण्याचा प्रयत्न केला आणि आमचं हक्काचं अप्पर तहसील कार्यालय जर आम्हाला मंजूर झालेलं कार्यान्वित 15 ऑगस्टला नाही केलं तर निश्चितच आंदोलन आणखी तीव्र करून वेळप्रसंगी जसं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाऊन शासनाला भाग पाडलं होतं त्याच धर्तीवर अप्पर तहसील कार्यालय देखील बोरीला होण्यासाठी आम्ही सर्व राजकीय मतभेद विसरून सर्व व्यापारी असतील, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, आम्ही सकाळीच आज सगळं व्यापारी असतील, शिष्टमंडळ, डॉक्टर असतील, वकील असतील, सर्व राजकीय पक्षाचे बोरी येथील पदाधिकारी असतील यांची एक बैठक घेऊन उद्या 11 वाजता उद्यापासून 4 दिवस किंबहुना बेमुदत बोरी मार्केट आम्ही त्या ठिकाणी बंद ठेवणार आहोत. बोरीचं बाजारपेठ ही बोरीचा 70 गावाचा बाजार हा सोमवारी भरत असतो. इतिहासामध्ये कधी नव्हे ते बाजारच्या दिवशी आम्ही कधीही बोरीवासियांनी बंद ठेवलेलं नाही, परंतु इतिहासात ही पहिली वेळ होती की बोरीचा 70 गावाचा बाजाराच्या दिवशी देखील आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला आग्रह केला की आपण 1 दिवसाचं मार्केट बंद जर केलं तर त्याचा इफेक्ट तेवढा त्या ठिकाणी होणार नाही आणि त्यामुळे आपण बेमुदत बोरीचं मार्केट बंद करूया. त्यामुळे इतिहासात कधी सोमवारी बोरी बंद आपल्याला आठवत नसेल, तो बोरी बंद आपण उद्या या ठिकाणी सोमवारी देखील करणार आहोत आणि आमचा हा लढा जोपर्यंत अप्पर तहसील कार्यालय बोरीला मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू आहे. तुम्हाला काय वाटते, होईल का अप्पर तहसील कार्यालयामध्ये? निश्चितच, कारण शासनाकडे सुरुवातीला ज्यावेळेस अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव शासनाने मागितला तो अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव मागितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बोरीचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, आपले तत्कालीन तहसीलदार साहेब असतील, उपविभागीय अधिकारी असतील, या सर्वांनी कामाचा व्याप बघता हा अप्पर तहसील कार्यालय कुठंतरी प्रशासनाच्या दृष्टीने प्रशासकीय दृष्टीने लोकांना सोपं व्हावं यासाठी हे अप्पर तहसील कार्यालय निर्माण केलेलं आहे. परंतु दुर्दैवाने मला सांगा वाटते की हे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्यामध्ये राजकीय द्वेषापोटी बोरीला जे वंचित ठेवलेलं आहे ते कदापि लोकांच्या आम्ही मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ देणार नाही आणि बोरीचं अप्पर तहसील कार्यालय 100% बोरीला मिळणारच आहे हे आज मी आपल्याला ठामपणे सांगतो. हे होते आपल्यासोबत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी आणि मागील अनेक वर्षापासून बोरीकरांनी अप्पर तहसील कार्यालय तथा बोरी तालुका व्हावा म्हणून लढा देत आलेले आहेत. परंतु या ठिकाणी काही राजकीय लोकांनी बोरी शहर हे अप्पर तहसील कार्यालय होऊ दिले नाही आणि जे अप्पर तहसील कार्यालय होते ते कारखान्या या शहराला हलवण्यात आलेले आहे. सांगणार आता बोरी तहसील अप्पर तहसील कार्यालय होणार होता आणि शासनाने काही दिवसापूर्वी निर्णय पण दिलेला होता, परंतु बोरी शहरातला अप्पर तहसील कार्यालय वळवून कारखाना येथे टाकण्यात आलेला आहे. शासनाचा निर्णय आहे कालचा, याबद्दल काय बोलणार? तसं पाहायला गेलं तर आमचं बोरी तालुक्याची जुनीच मागणी आहे 1992 पासून आणि त्यावेळेसचे जे खासदार होते कैलासवासी अशोकराव देशमुख साहेब यांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी त्यावेळेस जवळपास त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतरही आम्ही वारंवार त्यावेळेस राजकीय कारणामुळं ते तालुका होऊ शकला नाही. त्यानंतर 1995ला त्यावेळेसचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांच्याकडेही आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यांनीही आम्हाला सकारात्मकता दाखवली होती, परंतु स्थानिक राजकारणामुळं बोरी हा तालुका होऊ शकला नाही आणि 1999मध्ये हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आणि जिंतूर तालुका हा 3 ठिकाणी म्हणजे औंढा, सेनगाव आणि रायलेला जिंतूर असा विभागला गेला आणि त्यानंतर आता लोकसंख्या आणि एकूण सर्व सुविधांच्या दृष्टीने शासनाने जे अप्पर तहसील आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा GR एप्रिलमध्ये काढला होता महाराष्ट्रामध्ये,
यामध्ये बोरी आणि प्रॉपर परभणी तहसील अप्पर तहसीलचा समावेश होता. परंतु बोरीच्या दृष्टीनं पुन्हा एकदा राजकारण आडवं आलं आणि आम्हाला मिळालेलं हे अप्पर तहसील कार्यालय हे चारठाण्याला गेलं. या एका दृष्टीनं हा बोरी आणि बोरी परिसरातील जनतेवर झालेला अन्याय आहे.